आरोग्य मंत्रालयाचा सर आज तुम्ही या विहिरीचे पाणी हे झालंय का? तुम्ही आज पाहणी केली आहे इथल्या लोकांमध्ये त्या आजाराचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचं मुख्य कारण ही विहीर आहे, म्हणजे विहीर दूषित पाणी येते म्हणून म्हणतायत. काय तुम्हाला नेमकी माहिती आहे? काय अधिकारी जेबीएफ सिंड्रोमचे विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढली आणि त्यामुळं सातत्याने त्याच्याबद्दलची सगळीच चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत आणि आरोग्य विभागाचे असेल किंवा पुणे महानगरपालिकेच्या सगळ्याच टीमने याच्यामध्ये योग्य इन्व्हेस्टिगेशन करून पेशंट्स कमी व्हावेत आणि योग्य त्या उपाययोजना व्हावेत यासाठी आज आपण पुणे कमिशनर ऑफिसमध्ये आरोग्य विभाग आणि पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांची एक बैठक सुद्धा बोलवलेली आहे. परंतु जेबीएफ सिंड्रोम हा जो काही आजार आहे बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांना सुद्धा याची कल्पना असते अथवा बऱ्याचशा लोकांना या विषयाची माहिती नसते. जेबीएफ सिंड्रोम हा यापूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतिकार शक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते. या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही. आपल्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तो आपण सर्वांनी सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे. एक जो पेशंट की ज्याची प्रतिकार शक्ती कमी असते अशा प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो. दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट डेथ झाला. आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथे व्हिजिट्स दिलेत. त्यांचे ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दलची योग्य ती अशी एसओपी ठरवू. कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही, परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणाने असेल जी एक कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत. सर आता तुम्ही जे आहे का आरोग्य विभागाचा आता जो प्रश्न निर्माण झाला प्रश्न दोन्ही विभागांचा आहे. नगरविकास एवढ्यासाठीच की ते पुणे महानगरपालिकेच्या परिसरात आहे, परंतु आरोग्याशी निगडीत असल्यामुळे तो आमच्याही सगळ्या आरोग्य विभागाची जबाबदारी असल्यामुळे त्या सगळ्यांनीच संयुक्तपणानं यावरती काम करणं आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणा फार गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे बघतायत असं दिसत नाही. याचं कारण पुणे महापालिकेनं पीपीपी तत्वावरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची व्यवस्था केली आहे. हा चेतना संस्थेशी संबंधित आजार आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एकही न्यूरोसर्जन नाही. 3 ते 4 पेशंट्स तिथे ट्रीटमेंट आता घेत आहेत या घडीला. मग अशा पद्धतीनं जर आपण केटर करणार असू इतक्या सिरियस आजाराला तर तुम्हाला असं वाटतं का की प्रशासकीय यंत्रणांनी त्याचं गांभीर्य खरंच ठेवलंय? प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्यानेच हा विषय घेतलेला आहे आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या आपल्या सूचना असतील त्यांचा सुद्धा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी या आजाराची माहिती नसल्यामुळे सुद्धा अनेक वेळेला थोडीशी घबराट पसरते. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की या आजाराबद्दल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा सुद्धा योग्य पद्धतीचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे. या खर्चावरून जेबीएस सिंड्रोमचे जे पेशंट्स आहेत त्यांना जो खर्च येतोय खासगी रुग्णालयांमध्ये तो काही लाखांच्या घरामध्ये जो परवडणं शक्य नाहीये. अशा वेळेस काही धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेणार आहे का? त्यांची बिलं असेल किंवा त्या अनुषंगाने खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च असेल उपचारांचा या संदर्भात काही भूमिका तुम्ही धोरण जाहीर करणार आहात का? 2 विषय आपण सगळ्यांनी विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे. आज सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दल सुद्धा किंवा योग्य उपाययोजनाबद्दलची योग्य अशा पद्धतीची एसओपी आपण करणार आहोत. सर आता या नाही राज्य पातळीमध्ये म्हणजे राज्यभर अनेक ठिकाणी मुंबईत सुद्धा हे रुग्ण आढळून येतात. तर पुणे महापालिका खर्च करेल किंवा काल अजितदादा जे म्हटले पुण्यामध्ये त्याऐवजी राज्याचं असं काही धोरण तुम्ही जीपीएसच्या संदर्भामध्ये करणार आहात का ज्यानं रुग्णांना मदत होईल? 2 लाखाचा खर्च हा कॅप ही अत्यंत कमी असं अनेक जणांचं म्हणणं आहे. कारण हा खर्च 9-10 लाखांपर्यंत काही रुग्णांचा गेलाय. 15 ते 20 रुग्ण असे पुण्यातले ज्यांचा खर्च 8.5 ते 10 लाख रुपयापर्यंत गेला. तर ही कॅप अडचणीची ठरते. तर धोरण म्हणून तुम्ही राज्य पातळीवर काही जाहीर कराल का या संदर्भात? जेबीएस सिंड्रोम या आजाराबद्दलची आताची आपण वस्तुस्थिती बघतोय त्याच्याबद्दल सुद्धा योग्य त्या पद्धतीनं दर नियंत्रणाबद्दल योग्य ती काळजी आपण घेऊ. विशेषतः आपण जी काय पॅनलाइज केलेल्या हॉस्पिटल्स आहेत तिथं हा दर नियंत्रित राहतो, परंतु खाजगी ठिकाणी मात्र या दराला नेहमीप्रमाणे आणखी दर वाढला जातो. परंतु त्याच्याबद्दलचा योग्य पद्धतीनं त्याला आवश्यक असणारा त्या हॉस्पिटल्सला आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून सूचना देऊ आणि पुढे
तर महापालिकेत जेव्हा हे सगळे कामं समाविष्ट करण्यात आली होती तेव्हाच ही सगळी कामं होणं अपेक्षित होतं विहिरींच्या किंवा दूषित पाणी न देण्याचं. महापालिकेने हे कुठे केलं दिसत नाहीये आणि त्याचमुळे आज शेकडो रुग्ण दिसत आहेत आपल्याला. हे आधी करणं अपेक्षित होतं जे आता पाहणी करतायत किंवा उपाययोजना केली जाते. म्हणजे उशिरा पालिकेने उपाययोजना केला असं स्थानिक ग्रामस्थ सुद्धा आरोप करतात की महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते ना. 15-20 दिवस झालं पण आरोग्य अधिकारी जे आहेत म्हणजे आरोग्य विभागाचे सगळेच अधिकारी राज्यस्तर महापालिका स्तर ते काही प्रतिसाद देत नाहीत, लोकांचे फोन उचलत नाहीत. काय होतंय म्हणजे लोकांमधली भीती दूर करायला आरोग्य विभागाने ते सांगणं गरजेचं आहे. कोणती माहितीमध्ये महापालिका आयुक्त स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्या सगळ्या भागाचा दौरा केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे की ह्या विहिरीच्या याच्यामुळे जे आहे की कोणतंही कंटॅमिनेशन नाही. त्याच्याकरता ज्या काही ड्रेनेजच्या पाईपलाईन्स आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे. हा जो आजार जो आहे त्या ठिकाणी आपण सांगितलं की महापालिकाने काय धोरण केलेलं आहे तर शहरी गरीब योजनेमध्ये 1 लाखाची मुदत वाढ करून तिथं 2 लाखाचं केलेलं आहे. महापालिकेच्या रुग्णालयाचं कमला नेहरू रुग्णालय आहे की त्याच्यामध्ये ICUचे युनिट आहे. त्या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर आणि न्यूरोसर्जन देखील त्या ठिकाणी आहेत. काही इंजेक्शन आहेत आहे या संदर्भातली ते ब्लॅक पद्धतीने विकली जात आहेत खासगी रुग्णालयामध्ये. तुम्ही काही याच्याबद्दलच्या सूचना ब्लॅक मार्केटिंग झालं होतं. तसंच पुन्हा आता यांच्या व्हायल्सही दर जे आहेत ते वाढून गेले. एक इंजेक्शन तर 16,000चं आहे पण ते जास्त घेतलेलं नाही. एका बाजूला या आजाराबद्दल योग्य उपाययोजना करण्याबद्दल आम्ही कारवाई करू, परंतु अशा पद्धतीनं जर का या आजाराचा गैरफायदा घेण्याचा जर का कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत कठोर कारवाई आपण करू. आरोग्य अधिकाऱ्यांना बोलतोय माहिती मागतोय कुणी माहिती देत नाही. किती आकडा आहे आम्हाला कुठून तरी राज्यस्तरावरून कळतं. जे स्थानिक म्हणजे अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना द्या की बाबा हे रोजचं अपडेटेशन दिलं पाहिजे ना. आजच्या बैठकीमध्ये याच्याबद्दलची अधिक स्पष्टता येईल. बऱ्याच वेळा असं होतं की GBS सिंड्रोम हा आजार सुद्धा तसा आपल्या सगळ्या लोकांना नवीन होता. त्यामुळे अनेक लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कल्पना अशा होत्या की हा संसर्गजन्य आजार आहे, कोरोनासारखीच परिस्थिती उद्भवेल, आणखीन कशा पद्धतीने जावं लागेल. पण हा यापूर्वी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये आपल्या राज्यात किंवा देशामध्ये याच्यापूर्वी सुद्धा या आजाराची लागण झालेली अनेक पेशंट्स आहेत. फक्त प्रश्न असा आहे की या पेशंटची संख्या इथं वाढली, हा थोडा काळजीचा विषय आहे. साहजिकच तो वाढली असेल तर पहिल्यांदा ती थांबवण्यासाठी योग्य ते उपाययोजना करणं आणि त्याचबरोबर ते वाढू नये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीची एक SOP राज्यभरासाठी सुद्धा आम्हाला करावी लागेल की ज्याच्या माध्यमातून अशा अनेक संसर्गजन्य आजार जे असतील त्या आजारांना सुद्धा आपल्याला थांबवलं. हे म्हणाले कंटॅमिनेशन नाहीये. जर विहीर कंटॅमिनेटेड नाहीये तर ह्या विजिटला काही अर्थ नाही. जर कंटॅमिनेशन नाही तर आजार का वाढलाय, पुढे संख्या का वाढली. आणि